बाग पाहायला येऊन जाऊ म्हटले तर ऑर्गॅनिक असल्यामुळे त्यांचं थोडंसं डिमांड आहे. भरपूर दिसत हे पहा ह्याच्यासाठी जर म्हणाल तुम्ही तर फळबागेसाठी आणि सीताफळासाठी थोडीशी मुरमाटी जमीन असेल तर ती चांगलीच राहील. ऑर्गॅनिक असल्यामुळे आरोग्याला काही त्याचा दुष्परिणाम याचे नाहीच. हायब्रिड ऐवजी हे जे आपले देशी व्हरायटी टाईप जे येत आहेत त्याच्यावर जर भर दिला तर हे लोकांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील आणि ह्या बागेसाठीचा जो खर्च आहे स्प्रे वगैरे काही इतर त्याचं सुद्धा त्यांचं ठीक आहे. संख्या पहा किती आहे, खूप मोठी संख्या. नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये. तर मी आज आलोय आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जेऊर या भागामध्ये. तर या ठिकाणी ससेवाडी रोडला एक सीताफळाची बाग आहे. तर या ठिकाणी ऑर्गॅनिक पद्धतीने या सीताफळा बागेचं उत्पन्न घेतलं जात आहे. तर आपण या सीताफळाच्या बागेचं नियोजन व्यवस्थापन कशा प्रकारे चालतं हे आपण जाणून घेणार आहोत. यांना बाजारामध्ये सीताफळाला कशा प्रकारे भाव भेटतोय हे देखील जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवारावर. तर चला बघूयात आपण या सीताफळा बागेबद्दल पूर्ण माहिती. तर आपल्या बरोबर आहेत या सीताफळा बागेचे मालक, तर आपण त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडा परिचय करून. मी पोपट बनकर, राहणार जेऊर, ससेवाडी रोड, तालुका, जिल्हा अहिल्यानगर. तर सर आपली जी सीताफळाची बाग आहे ती कोणत्या व्हरायटीची आहे? ही माझी जी बाग आहे ही बाळानगर या जातीचं सीताफळाची मी लागवड केलेली आहे. अच्छा, आणि कधी लागवड केली होती आपण? साधारण 7 वर्ष अंदाजे हे लागवड केलेली झालेली आहे. आणि किती क्षेत्रामध्ये लावलेली आपण? हे आहे हे 33 गुंठे याचं माझं क्षेत्र आहे. आणि किती किती अंतरावर किती लावलेली? हे लागवड जी आहे मी 7 बाय 10 अशा पद्धतीची मी लागवड केलेली आहे. किती झाडं बसले आपल्या याच्यात? साधारण माझ्या याच्यामध्ये 460 झाडांची या ठिकाणी लागवड झालेली आहे. तर सुरुवातीला तुम्ही जी लागवड केली तेव्हा तुम्हाला लागवडीसाठी काय अडचणी आल्या आणि खर्च किती आला तुम्हाला रोपांना? लागवडीसाठी जे म्हटलं तर मला रोपांचा जो खर्च आहे साधारण 40,000 रुपयापर्यंत मला रोपाचा खर्च आलेला होता. आणि लागवड करायच्या वेळेस काय नियोजन केलं होतं शेतामध्ये? लागवड करते वेळेस माझे कांद्याचं पीक होतं. कांद्याच्या पिकामध्ये मी याची लागवड केलेली आहे. अच्छा, मी पहिलं पूर्वी कांद्याचंच पीक घेत होतो, तर ते कांद्याच्या याच्यातच मी रोपांची लागवड केली. आणि आपली जमीन कशी आहे शेतीतली? ही माझी जमीन जी आहे ही पूर्णतः काळी प्रकारची जमीन आहे. एकदम काळवट जमीन आहे. हा, म्हणजे तुम्ही झाड सीताफळ हे फळबाग लावायच्या आधी काही मातीचं हे केलं होतं काही? नाही केलेलं परीक्षण, तसं काहीच नाही केलं. डायरेक्ट तुम्हाला लावायची म्हणून तुम्ही लावून टाकली. आणि आता तुम्हाला याचं फळातनं कसं उत्पन्न भेटतंय वर्ष वाईज? अजूक तर हे नाही, आता या वर्षीच फळं जास्त आलेले आहेत. आतापर्यंत आता हे माझं 4थं वर्ष सुरू झालंय फळ तोडणीचं. याच्यामुळे यापूर्वी जे आहे ते फळांचं प्रमाण थोडंसं कमी होतं. आणि ऑर्गॅनिक याच्यामध्ये काय काय वापरता तुम्ही शेताला? ऑर्गॅनिक मध्ये मी शेणखत असतं माझं. शेणखताबरोबर मी सेंद्रिय गुळ, शेण आणि वारुळाची माती याची स्लरी तयार करून ती मी झाडांना देतो. फुलं येण्याचा जो पिरियड आहे याचा साधारण हा जून मध्ये असतो, जून जुलै. आणि फळ पूर्ण तयार होस्तवर किती कालावधी असतो, किती लागतो त्याला? साधारण याला पूर्ण कालावधी जो आहे तो साधारण 2 महिन्याचा कालावधी याला लागतो पूर्ण तयार होण्यासाठी. हो, 2. काय असतं हे पहा इकडे, याच्यामध्ये जे आहे हे पहा, हे जे झाड आहे हे पिवळं हे दिसतंय पहा, याच्यामधल्या रेषा हे पहा, हे पिवळं आहे. आता हे पाच पूर्णतः हे नाहीये, पण 1-2 दिवसामध्ये हे येईल. असं जर पिवळं झालं तर त्या समजायचं आपण त्या पद्धतीने आपण ते हे करून घ्यायचं. हे पहा, हे झालेलं आहे. अच्छा, हा, असं जे आहे ते हे पद्धतीत आपण समजायचं हे तोडणीला आलेलं आहे. आणि आता याला फवारणीचं काय नियोजन असतं तुमचं? फवारणी जी आहे मी साधारण 15-20 दिवसाला याच्यावर फवारणी करत असतो. नेमार्क जे आहे ते एक घेतो. याचा जो मिलीबाग म्हणून जो रोग येतो तो त्याच्यासाठी कंट्रोलिंग साठी मी तो घेतोय. आणि आता असं विचारायचं आहे का, तुमची ही जी काळी माती आहे आणि इतरांची तुम्ही जर बघितली असेल बाग, त्यांच्या माती निवा किंवा फरक आहे, मुरमाट, तर याचा तुम्हाला काही काळ्या मातीतलं सीताफळाच्या बागेवर काही परिणाम वाटतो? नाही, मला तसं काही फरक नाही. उलट माझी बाग खूप जोमदार आहे. फळं जे आहेत माझे, तर काही फळं हे माझे जवळजवळ 700-800 ग्रॅमचं एक फळ होत आहे. त्याच्यामुळे मला तरी असं काही जाणवत नाही की बाबा
त्याच्यामुळं काही फरक झालाय नाही, असं विशेष काही नाहीये. विशेष असं काय फक्त जो आहे तो मिलीबाग जो प्रकार आहे तेवढाच फक्त येतोय, बाकीचं जास्त काही नाही येत. आणि आता ह्यो आपला हार्वेस्ट केल्यावर आपला माल कुठं जातो? मी नगरलाच पाठवतो. नगर मार्केटमध्ये जे आहे त्याच ठिकाणी. म्हणजे आता माल तुमचा आता चालू झालाय? हो हो हो. आता काय झालंय, यावर्षी माझा 60 रुपयापर्यंत रोड रेट मिळालेला आहे यावर्षी. आता पाहूया, आता सुरुवात झालेली आहे आता. आणि यापूर्वी जे आहे तर मागच्या वर्षी थोडस रेट कमी होता, त्याच्यामुळं 15 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 30 रुपये असे वेगवेगळ्या पद्धतीत मागच्या वर्षीचे रेट होते. यावर्षी आता सुरुवात झालेली आहे, जास्त काही नाही, अजून 2-4 थोडे झालेले आहेत फक्त. तर सर आपल्या या बागेला पाण्याचं काय नियोजन केलेलं आहे तुम्ही? पाणी जे आहे तर मी फ्लोनी पाणी देतो, ठिबकचंही माझं आहे, त्याच्यामुळे तुम्ही ठिबकने सुद्धा काही हे देत असतो. हे पहा, या ठिकाणी हे एक जे फळ आहे हे एक आता 1-2 दिवसामध्ये हार्वेस्टिंग साठी म्हणजे हे तोडण्यासाठी येणारच आहे. मग आपली तर मुबलक पाणी आहे म्हणजे बागला? हो हो, पाणी आहे, पाणी याच्या झाडासाठी आहे. आता हे बारीक बारीक आहेत, आता हे थोडसे. आणि उन्हाळ्यात पाणी कमी पडलं तर मग कसं तुम्ही नियोजन याचं? नाही, पाण्याची उन्हाळ्यात याला गरज पडत नाहीये. अच्छा, याला उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता नसती. याला जो फुलं येण्याचा जो पिरियड असतो हा साधारण जून मध्ये याला फुलं वगैरे येत असतात. म्हणजे फुलं लागल्यानंतरच पाण्याला? हा, नंतरच पाण्याची गरज पडते. याला ताण देतो आपण जे म्हणतो, त्याचं काय तसं काय आहे का याला ताण देणं? नाही, तसं हे जे आहेत हे निसर्गतःच हे झालेलं फळ आहे, त्याच्यामुळे हे माळरानावर येणारं सुद्धा फळ आहे, त्याच्यामुळे याला पाण्याचा असं विशेष काही हे नाही. ऑटोमॅटिक एकदा याचं तोडणी झाल्यानंतर याला पाण्याची गरज पडत नाही. याची छाटणीचं काय असतं, फळ गेल्यानंतर का? नाही, हा, फळ गेल्यानंतर म्हणजे उन्हाळ्यामध्ये याची छाटणी हे करतायत. उन्हाळ्याच्या साधारण या एप्रिल मे मध्ये याची छाटणी केलेली जाते. म्हणजे आपण या बागेला दोन्ही पद्धतीने पाणी देतो, फ्लोनी पण आणि हो, फ्लो आणि ठिबकचंही आहे. त्याला आता 2-4 दिवसात पूर्ण तयार 2-4 दिवसामध्ये तयार होईल. पावसाचा काय परिणाम होतो का याच्यावर? नाही, जास्त नाही होत काही विशेष असा परिणाम. हे पायाला चांगल्या पद्धतीची फळं लागलेली आहेत, आता बारीक आहेत पण आहेत फळं. असे फळांची संख्या साईज वाढायची, याला अवधी आहे, हे मोठं होईल फळांची. आता याला फुलं लागल्यापासून ते फळ हे उस्तवर तर याला काय निगा राखली जाते किंवा काय काळजी घ्यावी लागते? याच्यामध्ये गवत वगैरे जे येतात तण, तर ते शक्यतो तण आम्ही उपटून घेतो किंवा बाया लावून खुरपून घेतो तण. आणि बाकीचे स्प्रे जे असतात ते फक्त निमार्क वगैरे अशा पद्धतीचे जे आहे ऑर्गॅनिक, त्याच्यामधले ते फक्त स्प्रे मी घेत असतो. तोडायला जे आहे ते जे आमचे घरचे असतात किंवा काही लेबर असतं, त्याच्यामध्ये लेबर जे आहे ते फळं असे पाहतात. हे याला असं इकडं काय हे पहा, हे असं दिसतं, म्हणजे पानं याला हे करून पाहतात. बारीक साईज आहे पण हे तोडायला आलेलंच आहे, 2 दिवसात हे येते. अशा पद्धतीत थोडस इकडं तिकडं त्याला हे करून पाहून ते शोधायचे. जे ज्यांना डोळे पडलेले आहेत ते फळ तोडून. देठा सगळं तोडतात का? नाही, देठा सह तोडतात. इथं हे जे दिसतंय आता एक फळ खूप येते याला, हे पहा, फळांची जी संख्या आहे ही खूप आहे, पण आता याला थोडस अवधी आहे. हे आता हे थोडे मोठे होणार. हे ज्या वेळेस हाईट कमी ठेवल्यामुळे तोडणीला याचा फायदा होतो, फवारणीसाठी याचा फायदा होतो. आणि दुसरं काय होतं, सीताफळ तोडणीसाठी हाईट जर जास्त असेल तर खूप त्रास होतो. आणि जर काही टायमाला जे फळं तोडायला जर वरून तोडताना ते पडलं तर खाली ते फुटू शकतं, एखादं जर थोडस जास्त झालेलं असेल तर. त्याच्यासाठी याची हाईट कमीच ठेवतो आम्ही. आता व्यापारी तुमच्या इथे येतात का तुम्हाला घेऊन जावं? नाही, सध्या तरी मीच घेऊन जातोय. काही 1-2 व्यापाऱ्याची चर्चा झालेली आहे, ते एकदा बाग पाहायला येऊन जाऊ म्हटले. तर ऑर्गॅनिक असल्यामुळे त्यांचं थोडस डिमांड आहे. ऑर्गॅनिक असल्यामुळे काय झालेलं आहे की यांची जी चव आहे, टेस्ट काय, तर ही जी टेस्ट जी आहे तर हे अतिशय गोड आणि मधुर असं यांची फळांची टेस्ट आहे. आता ज्या लोकांनी आपल्याकडून हे घेतली, हे पहा फळांची साईज पहा, संख्या पहा किती आहे, खूप मोठी संख्या आहे. वरती पण बघू शकता, खालपासून ते खाली, खालपासून पहा. हो आहे ते, हे पहा.
नाही तसा काही आम्हाला त्रास जाणवत नाही इथं. नाही ना. हा पक्ष्यांचं तर बिलकुल नाहीये. हे खाल्लं म्हणजे फळ समजा चुकून पिकलं एखादं तर मग ते खाण्यासाठी काय प्राणी खारुताई किंवा असं काही नाही तसं हे नाही होत. जर काही ते फळ पिकलं तर ऑटोमॅटिकच ते झाडावरच ते फुटल्या जातात. म्हणजे आपण पिकायच्या आधीच हे करून घेतो. हा पिकण्याच्या अगोदरच हार्वेस्टिंग याचं केलं जातं. परंतु एखादा अर्धा एवढा मोठा पाला आहे त्याच्यात एखादं फळ राहू शकतं. असं म्हणजे होतं. तसं काय होतं प्रत्येक तोडणीच्या टायमाला जरी आपण एवढ्या याच्यात नाही म्हटलं तरी निदान एक 10-20 फळं चुकून हवामानाचा याच्यात काही परिणाम नाही होत याच्यावर. नाही बिलकुल काही झालेलं नाहीये. आणि हे वर्षातून एकदाच पीक येणार असल्यामुळं शक्यतो पाऊस एकदा झाला, पाऊस पडल्यानंतर याचे फुलं वगैरे याला बार येतो आणि त्याच्यामुळं वर्षातलं एकदाच पीक असल्यामुळे बाकीचे इतर ऋतूंचा याच्यावर जास्त परिणाम काय होत नाही. असं कोणाला अजून बाग जर लावायची असेल सीताफळाची तर तुम्ही त्यांना तुमच्या अनुभवातून काय सांगताल? मातीचं निवड किंवा शेतीची निवड कशी केली पाहिजे फळाची? नाही काय होतंय प्रामुख्याने याच्यासाठी जर म्हणाल तुम्ही तर फळबागेसाठी आणि सीताफळासाठी थोडीशी मुरमाटी जमीन असेल तर ती चांगलीच राहील. आम्ही ही आमची काळवटी आहे, आम्हाला त्याचं काही जास्त जाणवत नाहीये. परंतु माझं असं मत राहील किंवा जर ज्यांना कोणा लागवड करायची आणि मुरमाटी रान असेल तर त्याच्यामध्ये थोडस आणखीन ते जोमदार अशी बाग येईल याच्यामध्ये. अच्छा. हा आता तुम्ही ही व्हरायटी लावताना तुम्ही काय चॉईस केलंय ही व्हरायटी लावायची? नाही ही जी व्हरायटी आहे ही थोडीशी गावरान जी आहे आपलं तर गावरान टाईप मध्ये हे येत आहे. त्याच्यामुळे थोडस याची चव जी आहे तर हे बाकीच्या दुसऱ्या हायब्रिड पेक्षा याची चव खायला चांगली आहे, गोड अशा पद्धतीचे हे फळ लागतंय. बाकीचे जे हायब्रिड आहे ते फळाची साईज मोठी असेल किंवा ते टिकण्यासाठी 2 दिवस जास्त लागत असतं म्हणजे टिकतंय फळ, परंतु त्याची चव जी आहे तर याची चव ही गावरान सारखीच आहे. त्याच्यामुळे खाण्या अतिशय म्हणजे गोड असं हे फळ आहे. आरोग्यासाठी पण चांगलं, आरोग्यासाठी चांगलंच आहे. म्हणल्यावरती पूर्ण आरोग्यासाठी चांगली. ऑर्गॅनिक असल्यामुळे आरोग्याला काही त्याचा दुष्परिणाम याचे नाहीच येतात. म्हणजे जास्त पण आपल्याला या बागेमध्ये लावल्यानंतर खर्च नाहीये आणि देखभालीचा पण जास्त खर्च कमी येतो. म्हणजे ऑर्गॅनिक असल्यामुळे मला याचा खर्चही कमी येतो आणि आरोग्यावर सुद्धा याचा काही विपरीत परिणाम होत नाहीये असं या ठिकाणी मी सांगेन. ज्यांना कोणाला लागवड करायची असेल तर माझं असं म्हणणं राहील की त्यांनी शक्यतो हायब्रिड ऐवजी हे जे आपलं देशी व्हरायटी टाईप जे येतं त्याच्यावर जर भर दिला तर हे लोकांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील आणि ह्या बागेसाठीचा जो खर्च आहे स्प्रे वगैरे काही इतर त्याचं सुद्धा त्यांचं हे करता येईल. हे पाहता इथं हे जे छोटंसं झाड आहे हे याला तर यावर्षी पहिल्यांदाच आलेत पण याला सुद्धा संख्या खूप आहे. हे पहा याच्यामध्ये जे आहे असं हे ते मागून लावलेलं आहे. हे जे झाड गेलं होतं ते नंतर मी लावलंय पण आता याला फळ ते पहिलेच वर्ष आहे याचं हे आले यालाही संख्या चांगली आहे. आता ही फळबाग लावली तेव्हा तुम्हाला फर्स्ट फळ कधी लागलं होतं म्हणजे फुलं कधी लागले होते? मला हे 3 वर्षानंतर सुरू झाले लागवडीनंतर. तुमच्या इथं पूर्ण बागेला चांगल्यापैकी हो फळं आलेले आहेत. पूर्ण बागेला मला याला या ठिकाणी बहर आलेला आहे आणि फळं प्रत्येक झाडाला आहेतच. हे पहा ते पानांची संख्या इथं जास्त असल्यामुळे पानातून दिसत नाही पण यांची संख्या आहे. भरपूर अशी संख्या आहे. भरपूर दिसत. हे पहा आता वेळ आहे अवधी. आता हे आहे भरपूर मोठ्या प्रमाणात सीताफळ फळांची संख्या खूप आहे. खोडांपाशी काय करावं लागतं? खोडाला उन्हाळ्यामध्ये मी काय करतो चुना आणि जो गेरू असतो ते लावतो. त्याच्यामुळं झाडावर बाकीचे जे काही हे होतंय आपले खोडकिडी सारखा प्रकार तो काय होऊ नये त्यासाठी मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये लावत असतो. फेब्रुवारी आपल्याला बघा आता इथं खोडाला वॉटर शूट म्हणतो आपण ते काय तुम्ही काढता का राहून देता? असं नाही तो काढून घ्यावा लागत असते. हे बघा हे जे आलंय ना ते असं ते आपण हे काढून घ्यावं लागत असतं कारण हे काढलं नाही तर मग पुढे फळावर त्याचा परिणाम होतो. त्यासाठी हे काढावं लागत आहे. असं त्याला फळ नाही येत. हो हो. आणि याच्यामध्ये तुम्ही बागेमध्ये काय ट्रॅक्टर बारक काही फिरवता का याला खाली जमिनीला हे करण्यासाठी? हो फिरवत असतो. याच्यामध्ये मी पहिले सुरुवातीचे 3 वर्ष आंतरपीकही घेतलेलं होतं. कोणतं घेतलं होतं? याच्यामध्ये मी खपली गहू, त्याला कोणी जोड गहू म्हणतो कोणी खपली गहू म्हणतो, तोही मी घेतलेला होता. त्याच्यानंतर डांगर भोपळा आहे
म्हणजे तुम्ही हे जे अंतर घेतलंय त्याच्या मानाने तुम्ही पहिले 3 वर्ष आंतरपीक घेऊ शकता. आंतरपीक घेतलं होतं मी त्याच्यामध्ये. आता साईज वाढल्यामुळे तुम्हाला आता नाही घेणं शक्य. आता याचा वसवा जो आहे वाढलाय. वसवा वाढल्यामुळे आता बाकीचं पीक घेणं शक्य नाहीये. तर सर तुम्हाला आता या वर्षी या बागेतनं किती उत्पन्न अपेक्षित आहे नाही का? आता या वर्षी मला साधारण एक 2 लाखाच्या पेक्षा जास्त असं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. कारण यावेळेस फळांची जी संख्या आहे ही चांगली आहे आणि भावही यावेळेस बरे आहेत. त्याच्यामुळे एक अशी अपेक्षा आहे की 2 लाखापेक्षा जास्त उत्पादन मिळणं अपेक्षित आहे मला. तर सर धन्यवाद, तुम्ही आपल्या या सीताफळ बागेबद्दल माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद सर. तर मंडळींनो, हे होते सीताफळ बागेचे मालक. तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे त्यांच्या या बागेबद्दल. तर तुम्हाला ही माहिती आणि यांचा हा अनुभव कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं यांना विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा, हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवारावर. आणि हो, या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा. शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.